श्रीमात्रे नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझं नाव प्रथमेश शास्त्री जोशी. माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र मंडळ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण गेले अनेक दिवस झाले नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या स्वरूपाची आपण माहिती घेत आहोत. आज 4था दिवस आहे मंडळी. आजच्या देवीचं नाव आहे माता कुष्मांडा. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे माता कुष्मांडा. कु म्हणजे थोडं, उष्म म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. थोड्याच्या उष्णतेने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करणारी शक्ती म्हणजे माता कुष्मांडा. प्राचीन पुराणांमध्ये वर्णन आहे की जेव्हा सर्वत्र अंधकार होता, काहीच अस्तित्वात नव्हतं, तेव्हा देवीने आपल्या स्मितहास्याने सूर्य, ग्रह, नक्षत्र, तारे, अख्खं ब्रह्मांड निर्माण केलं. म्हणून त्यांना सूर्यमंडलाची अधिष्ठात्री म्हणजेच सृष्टीकर्त्री आदिशक्ती मानलं जातं. माता कुष्मांडा अष्टभुजा आहेत. त्यांच्या हातात कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृत कलश, चक्र, गदा आणि जपमाळा आहे. त्यांचं वाहन सिंह आहे. त्यांच्या तेजस्वी देहातून सूर्यप्रकाश प्रकटतो. मंद हास्य असलेलं त्यांचं रूप म्हणजे आनंद आणि सृष्टीची सुरुवात आहे. उपासना नवरात्रीच्या 4थ्या दिवशी भक्त माता कुष्मांडाची पूजा करतात. त्यांना भोपळ्याचा नैवेद्य अर्पण केला जातो, कारण ब्रह्मांडाचं स्वरूपसुद्धा भोपळ्यासारखंच गोलाकार आहे. त्यांच्या उपासनेने रोग, शोक नाहीसे होतात, आयुष्य वाढतं, तेज वाढतं आणि घरात सुख समृद्धी नांदते. देवीचा मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. माता कुष्मांडा आपल्याला शिकवतात की आनंद आणि स्मित हास्य हीच सृष्टीची खरी शक्ती आहे. त्यांच्या कृपेने जीवनात प्रकाश, ऊर्जा आणि आनंदाचा संचार होवो. पवित्र अशा माता कुष्मांडाचं पूजन केल्यावरती स्वयं परब्रह्माचं पूजन केल्याचं पुण्य मिळतं. त्यामुळे 4थ्या दिवशी माता कुष्मांडाचं पूजन केल्यानंतर स्वतःच्या जननी सकट तुम्ही ब्रह्मांड पूजन करताय, एवढं पुण्य तुम्हाला लाभतं, असं या माता कुष्मांडाचं विशिष्ट आहे. माता कुष्मांडा ही प्रत्यक्ष जननी नसून तर या ब्रह्मांडाची अधिष्ठात्री आहे. या ब्रह्मांडाच्या प्रत्येक सूक्ष्म जीवाची तिनेच निर्मिती केलेली आहे व त्या निर्मितीनंतर ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे ह्या सृष्टी संचालनाचं कार्यसुद्धा तिनेच दिलेलं आहे. अशा या पवित्र माता कुष्मांडाला आपल्या सर्व भक्त मंडळींकडनं नमस्कार असो व तिचीही आपल्यावरती कृपा राहो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र मंडळ.